यावेळी जरांगेंच्या आंदोलनाचं टायमिंग चुकलं का? आत्तापर्यंत ज्या जरांगेंनी सरकारला नमवलं, वेळोवेळी सरकारला झुकवलं, त्याच जरांगेंचं आंदोलन यंदा यशस्वी होणार नाही अशा चर्चांना उधाण आलंय. आत्तापर्यंत जरांगेंची हाच शेवटचा शब्द मराठ्यांकरता आदेश होता. त्यांनी सांगितलं ते धोरण होतं. पण पहिल्यांदाच मराठा समाज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर संभ्रमात पडलाय अशी कुजबूज कानी पडतीये. अशी कुजबूज का होतीये? खरंच जरांगेंच्या या उपोषण आंदोलनाचं टायमिंग चुकलंय का? नेहमीप्रमाणे मराठे जरांगेंच्या बाजूनं उभं राहणार नाहीत अशा चर्चा का होत आहेत? याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. जरांगेंच्या आंदोलनाचं टायमिंग चुकलं अशा चर्चांमागचं सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे उष्णतेचा तडाखा. सध्या राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. विदर्भातील वर्धा आणि अकोल्यात तापमानानं चक्क 46 अंशांचा आकडा पार केलाय आणि देशात रेकॉर्ड केलाय. मराठवाड्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. राज्यभरात उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. अशा जीवघेण्या परिस्थितीत जरांगे राज्यभरातील मराठ्यांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन करतायत. दरवेळी जरांगेंच्या हाकेवर धावून जाणारा मराठा समाज अशा जीवघेण्या उन्हात जरांगेंना पाठिंबा द्यायला येईल का यावरून मोठा संभ्रम आहे. 3 वर्षांपूर्वी 16 एप्रिल 2023ला खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमात काय घडलं हे महाराष्ट्र विसरलेला नाही. तिथं तापमान 38 ते 40 अंश होतं, तरी सुद्धा उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे 14 निष्पाप लोकांचा नाहक जीव गेला. आज तर महाराष्ट्रात पारा 46 अंशांवर आहे. जर अंतरवालीत लाखो कोटींच्या गर्दीत उन्हामुळे कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, केवळ वाढलेलं ऊन, वाढलेलं तापमान हाच एक चिंतेचा विषय नाहीये, अजिबात नाही. गगनाला भिडलेली महागाई हा देखील चिंतेचा मुद्दा आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळलाय. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले. बाजारात कांदा रस्त्यावर फेकायची वेळ आली आहे. कापसाला भाव नाही आणि साखरेच्या निर्यात बंदीमुळे ऊस उत्पादक पुरता कोलमडलाय. त्यात भर म्हणून शेतकऱ्यांना खतं आणि बियाण्यांची टंचाई भासते. परिस्थिती इतकी भयानक गंभीर आहे की खुद्द पंतप्रधानांनी जनतेला काटकसरीचं आणि वाहनं कमी करण्याचं, कमी वापरण्याचं आवाहन केलंय, तसा सल्ला दिलाय. अशा भीषण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आंदोलनं करून राज्याला वेठीस धरणं कितपत योग्य आहे असा रोखठोक सवाल मराठा तरुणांचा गट विचारताना दिसतोय. तुम्हाला जरांगेंचं मुंबई आंदोलन आठवत असेल. गावखेड्यातून आलेल्या मराठा बांधवांना त्यांच्याच बांधवांनी भाकरी ठेचा पाठवला होता. हजारो गाड्या मुंबईच्या वेशीवर जेवण घेऊन आलेल्या होत्या. आता विचार करा, वाढलेल्या महागाईत गरीब मराठा बांधव याही वेळी या आंदोलनातल्या मराठा बांधवांना मदत करू शकेल का? राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, त्यात हजारो गाड्या अंतरवाली सराटीच्या दिशेने कशा काय जाणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसरा आणि सगळ्यात संवेदनशील मुद्दा म्हणजे आपला शेतकरी. अवकाळी पावसानं आधीच हा शेतकरी मेटाकुटीला आलाय, चिंतातूर आहे. शेतकऱ्याचा खरीप हंगाम हातातून गेला. आता रब्बी पिकाला सुद्धा मोठा धोका निर्माण झालाय. राज्यभरात कांद्याच्या भावावरून शेतकरी आधीच रस्त्यावर उतरून पेटलाय, हवालदिल झालाय. अशा ऐन उरलं पीक हातात येण्याच्या आणि आर्थिक संकटाच्या काळात शेतकरी आपला हातचा कामधंदा सोडून अंतरवालीत जाईल का? जर समजा गेलाच तर त्याला हे आर्थिकदृष्ट्या परवडेल का? हे प्रश्न अस्वस्थ करणार आहेत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे यावेळी जरांगेंचं आंदोलन थेट राजकीय असल्याचे आरोप होत आहेत. जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे म्हणजे मनोज जरांगे सोबतची. फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो. मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो. इतकंच काय तर जरांगेंकडे शिंदेंचे मंत्री भेटायला गेले की ते आंदोलन करतात.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्याकरता जरांगे आंदोलन करतायत असा उघड आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. परंतु राज्यातील ओबीसी समाजाला माहीत झालंय की एकनाथ शिंदे हे जरांगीचे मालक आहेत आणि एकनाथ शिंदेच या जरांगीच्या आंदोलनाला रसद पुरवतात. पूर्वी शरद पवारांचा, रोहित पवार वगैरे रसद पुरवण्याचं काम करायचे, राजेश टोपे रसद पुरवायचे, परंतु आताची घडीचे एकनाथ शिंदे जरांगीचे मालक आहेत आणि मालकाचा आदेश आल्याच्या नंतरच जरांगी आंदोलनाला सुरुवात करतोय. जरांगेंवर इतक्या टोकाचे राजकीय आरोप झालेले यापूर्वी पाहायला मिळाले नाहीत. यामुळेच मराठा तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. हे जरांगेंचं 10वं आंदोलन आहे. मग आधीच्या 9 आंदोलनांमधून काय मिळालं? आत्ता खरंच या आंदोलनाची गरज आहे का? चर्चेतून प्रश्न सुटू शकत नव्हता का? असा रोखठोक सवाल आता मराठा तरुणच समाज माध्यमांवर विचारतायत. जरांगेंचेच एकेकाचे निकटवर्तीय अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केलाय की सरकारसोबतची आतली सेटिंग पूर्ण झाली नाही, म्हणूनच हे उपोषणाचं हत्यार पुन्हा जरांगेंनी उपसलंय. या आरोपांमुळे आंदोलनाच्या हेतूवरच प्रश्न निर्माण झालाय. शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की आरक्षणाचा हा प्रश्न अत्यंत जटिल आहे, कठीण आहे. तो रस्त्यावर उतरून किंवा भावनेच्या आहारी जाऊन सुटणारा नाहीये. हा प्रश्न पूर्णपणे घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतीनंच हाताळावा लागणार आहे. कोर्टात टिकणारं आरक्षण केवळ कागदपत्रांच्या आणि कायद्याच्या लढाईनंच मिळू शकणार आहे. यासाठी वारंवार उन्हातान्हात उपोषणं करून आणि सामान्य मराठ्याला वेठीस धरणं योग्य आहे का, असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. जरांगेंच्या आंदोलनाला आतापर्यंत ऐतिहासिक यश मिळालं. यावेळी पूर्वीसारखं अभूतपूर्व यश मिळेल का? रोजमर्राच्या जगण्याचे प्रश्न आवासून उभे असताना मराठा समाज यावेळी सुद्धा गर्दी करायला अंतरवालीत जाईल का? यावेळी जरांगेंच्या उपोषण आंदोलनाचं टायमिंग चुकलंय का? कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.